नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर। तर आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो, जो प्रत्येक शेतकऱ्याला हे अडचणी आलेल्या आहेत आणि याच्यामधून बरंचसं सारं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तर हा विषय खूप गंभीरतेने आपण हाताळलेला आहे आणि आपण त्याच्यावरती एक मार्ग काढलेला आहे की अळ्यांना वीज बाधा, जे कडेचे तासं असतात आपले तुतीला, ते आपल्याला पाला संपल्यामुळे आपण टाकत असतो आणि त्याच्यापासून वीज बाधा पूर्ण बॅचमध्ये फैलते आणि पूर्ण बॅच वाया जाते। तर आपण त्याच्यापासून कसं आपलं अळीचं कमीत कमी नुकसान होईल या प्रकारे आपण आज एक युक्ती शोधली आहे, तर त्या बाबतीत आज बोलूया। तर हे बॅच आहे, चौथा मोड पासून 12 फिटिंग झालेले आहेत आणि पाला संपत आल्यामुळे आपल्याला कडेचे तासात टाकावं लागले होते। तर आपण एक युक्ती शोधलेली आहे जेणेकरून आपलं कमीत कमी नुकसान व्हावे आणि कडेच्या तासाला जी वीज बाधा झालेली आहे त्याच्यापासून आपलं संरक्षण व्हावं। तर हे 5 बेड आहेत, तर खालचे 3 बेड वेगळे आहेत आणि हे वरचे 2 बेड वेगळे आहेत। तर या बेडमध्ये काय प्रॉब्लेम आला बघूया। तर हे बघा आता, तर ही अळी आहे, हे बघू शकता तुम्ही, हिला वीज बाधा झालेली आहे। तर हे असं का बरं झालेलं आहे? 20% वीज बाधा याच्यामध्ये झालेली आहे, काही अळ्या चांगल्या आहेत। तर हे जे आहे, तर हे विषारी पाल्यामुळे झालेलं आहे। तर त्या बाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत। तर तुमचं पण असं बॅच चालू असली आणि पाला संपलेला आहे, तर कडेचा पाला टाकताना थोडी सावधानी घ्यावी। तर त्या बाबतीत आपण माहिती देणार आहोत। तर या 3 जे खालचे रॅक आहेत बघू शकता तुम्ही आणि वरची 2 रॅक आहेत। आपण काय केलं आहे, खालच्या 3 रॅकाला मध्य भागाचा पाला टाकलेला आहे फक्त, याला कडेचा पाला टाकलेलाच नाही आहे। तर वरच्या भागाला आपण कडेचा पाला टाकलेला आहे, कारण की पाला संपत आल्यामुळे आपल्याला ते तसं करावं लागलं होतं आणि तसं बरेच शेतकरी करतात। तर आपण वीज बाधा कशी झाली आपण हे पहिले आपण आपल्या शेतावरती जाऊन बघूया। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे एक हरभऱ्याचं शेत आहे आणि बाजूनं आपलं तुती बाग आहे, हे बघू शकता। तर आपण काय केलेलं आहे की हे तास आपण अर्ध्यावरती कट केलं होतं, जे बघू शकता आपण याठी असं। तर या हरभऱ्यावरती कोराजनसारखे फवारणी केलेले आहेत आणि हे जवळपास 20 ते 30 दिवस पूर्वी फवारणी करून हा हरभरा काढणी पण झालेला आहे। तर याच्यामध्ये जे फवारणी आपली कोराजनची या पानावरती पडलेली आहे, तर ते लवकर जात नाही आणि आपण काय करतो, पूर्ण पाला जे आहे ते आपल्या तुतीला पाला संपत असते आपला 12-13 फिडिंगला खूप कमी पाला राहतो, तर आपण कडेचा पाला पूर्ण बॅचीला देतो। तर तसं न करता आपण काय करायचं, तर आपण आपल्या शेडमध्ये जाऊया। आपण हे तर बघितलं की पाला आपण हे इथपर्यंत कट केला आणि वरच्या रॅकीला टाकला होता। तर हा राहिलेला पाला आपण टाकणार नाही, याच्यामध्ये वीज बाधा आहे। तर शेडमध्ये जाऊन आपण बघूया की आपण कशा प्रकारे पाल्याचं नियोजन करून आपल्या कमीत कमी नुकसान आपल्या अळीचं जरी वीज बाधेचा पाला गेला तरी नुकसान कमीत कमी करण्याकरता आपण प्रयत्न केला आहे। तर कडेचा पाला टाकताना आपण थोडीशी सावधानी ठेवी आणि एक युक्ती वापरली तर आपण त्याच्यापासून थोडंसं बॅच आपली वीज बाधापासून आपण थांबवू शकतो। तर हा कडेचा पाला आपण टाकलेला होता, तर हा कडेचा पाला आपण पाला संपत आला तरी आपली एक दोन रॅकाच नुकसान होईल असं आपण त्या बाबतीत नियोजन केलं तर आपलं नुकसान टाळू शकतो। तर आपण बघूया कशा प्रकारे आपण पाला टाकलेला आहे। तर मित्रांनो आपण आपल्या शेडमध्ये आलेलो आहोत। तर काय करायचं माहीत आहे काय, सोपी पद्धत आहे। खालच्या 3 रॅकाला मध्यातला पाला आपल्याला पुरणार इतका पाला आपण स्टोअर ठेवायचा आहे, जेणेकरून त्याचा एक अंदाज लावून आपण खालच्या बाजूचा पाला मध्यच टाकायचा आहे आणि आपल्या वरचे 2 रॅक आहेत याला आपण कडेचा पाला नसला आपल्याकडे एकदम संपत आलेला आहे, तर आपण कडेचा त्याचा वेगळा स्टॉक ठेवायचा आहे की जेणेकरून त्या वरच्या 2 रॅकेला त्याच्यानुसार कडेचा पाला गेला आणि नुकसान झालं तरी ह्या खालच्या 3 रॅका आपल्या ती नुकसान भरून काढतील। आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही पूर्ण मिक्स पाला टाकला तर पूर्ण बॅचेस तुमची वाया जाणार। तर हा एक प्रयोग खूप चांगला आहे की कडेचा पाला टाकून पण आपण आपल्या बॅचीचं नुकसान होण्यापासून वाचवू शकतो। तर तुम्ही पण असं करा की नियोजन की जेणेकरून आपल्याला कडेचा पाला साईडच्या वरच्या 2 रॅकेला किंवा ठराविक रॅकेला आपण तो देऊन जरी नुकसान झालं तरी वरच्या 2च रॅकेचं होणार, खालचे 3 रॅके तरी वाचणार। पण मिक्स पाला दिला तर 100% तुमचं पूर्ण ज्या अळी आहे त्यांना समान पाला मिळाला तर वीज बाधा पूर्ण अळीला होऊन ती अळीचा वीज बाधाग्रस्त होऊन आपली बॅच खूपच नुकसान होईल। तर नुकसानपासून वाचण्याकरता हा छोटीशी युक्ती होती, ती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। नवीन आल्याने चॅनल सबस्क्राईब करा।
तर भेटू पुढच्या अजून एक नवीन अडचण घेऊन शेतकऱ्यांसाठी. तोवर नमस्कार.